जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5,818 गावांमध्ये 4,227 कोटी रुपये किमतीची 1,48,888 कामे हाती घेण्यात आली आहेत. अभियानातील सर्व कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, 2025 ते 26 अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या नवीन घोषणा झालेल्या आहेत, चला तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेत आता राज्याचे अर्थमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्याकडून अर्थसंकल्पीय वाचन सुरू आहे. सगळ्याच घटकांना या अर्थसंकल्पाकडून भरपूर अपेक्षा आहेत. राज्याच्या प्रगतीत शेती क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी काय तरतुदी केल्या जातात त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 2025 ते 26 वर्षासाठीचा अर्थसंकल्प हा मांडला जात आहे. शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काय घोषणा झालेल्या आहेत ते बघूया. बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शेत व पाणंद रस्त्याच्या बांधणीसाठी बळीराजा शेत व पाणंद रस्ते ही नवी योजना सुरू करण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7,201 गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन 2025 ते 26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा हा होणार आहे. येत्या 2 वर्षात त्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5,000 कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5,818 गावांमध्ये 4,227 कोटी रुपये किमतीची 1,48,888 कामे हाती घेण्यात आली आहे. अभियानातील सर्व कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे आश्वासन माननीय श्री अजितदादा पवार यांनी दिले आहे. शासनाने महत्त्वाकांक्षी तापी महापुनर्भन हा 19,300 कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपान पट्ट्यांतील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12,332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सन 2025 ते 26 करिता 1,460 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज पुरविण्यात येत आहे. डिसेंबर 2024 अखेर 7,978 कोटी रुपयांची वीज सवलत या योजनेद्वारे देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षासाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लहान व सीमांत शेतकरी व कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी 2,100 कोटी रुपये किमतीचा माननीय श्री बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबविण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 हा सुमारे 2,100 कोटी रुपयांचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे. देशी गायींचे संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी देवलापार जिल्हा नागपूर येथील गौ विज्ञान अनुसंधान केंद्रास सहाय्य केले जाईल. ज्या तालुक्यामध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबविण्यात येणार आहे.